गेल्या काही दिवसात घडलेल्या या सगळ्या घडामोडींच्या नंतर, या भडकाऊ विधानांच्या नंतर काही मूलभूत सवाल निर्माण झालेत। आपण जाणून घेऊया हे सवाल काय, ज्याची आपल्याला चर्चा करायची आहे या बडे मुद्द्यामध्ये। महाराष्ट्रात विद्वेषाचं राजकारण नेमकं कशासाठी, हा महाराष्ट्र आहे काय आणि त्याचं केलं काय जाणार आहे? तर हे विद्वेषाचं राजकारण महाराष्ट्राला परवडणार आहे का? मतांसाठी ध्रुवीकरणाचं हे सगळं राजकारण केलं जातंय का? हे हिंदू मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणासाठी सगळं होतंय का? सवाल हा सुद्धा आहे। मुस्लिमांसोबतचा जर असहकार असेल तर मग तो असहकार परवडणारा आहे का, हा सवाल सुद्धा आहे। त्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे। महाराष्ट्रात नेत्यांना धार्मिक तणाव हवाय का निवडणुकीच्या तोंडावरती, आणि मग हेच मुख्य त्यांना साध्य करायचंय, त्याच्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य केली जात आहेत का, याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत। आणि शेवटचा प्रश्न, महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला नख लावण्याचा हा प्रयत्न आहे का, याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत। आपल्या सोबत मान्यवर पाहुणे या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। आपल्या सोबत एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील जोडले गेलेले आहेत। इम्तियाजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे जोडले गेलेले आहेत। रुपालीताई, तुमचंही स्वागत। शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आपल्या सोबत आहेत। अरुणजी, तुमचं सुद्धा स्वागत। मी सुरुवातीलाच इम्तियाज जलील यांच्याकडे जातोय। इम्तियाजी, राजकारणामध्ये असं म्हटलं जातं की एखादं स्लिप ऑफ टंग होऊ शकतं, ते ठीक आहे, तिथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्याबद्दल लगेच खेद व्यक्त केला जातो किंवा माफी मागितली जाते किंवा ते वक्तव्याचा विपर्यास केलं सांगितलं जातं। पण ज्या प्रकारची एका पाठोपाठ एक ही सगळी वक्तव्य येत आहेत, ही रणनीती ठरवून आहे का? तुमचं काय म्हणणं आहे? विलास, हे जे सगळं वक्तव्य तुम्ही दाखवत होते नितेश राणेचे, मी थोडासा आपल्याला दुरुस्त करतो की हे वक्तव्य फक्त नितेश राणेचे नाही होते, हे देवेंद्र फडणवीसचे होते, हे एकनाथ शिंदेचे होते, हे अजित पवारांचे होते। आणि दुर्दैव मला हे वाटतं की इतकं होऊन सुद्धा इतके सारे कंप्लेंट्स रजिस्टर झाल्यानंतरही पोलिसांचे कसे हात बांधण्यात आलेले आहे की या माणसाला आम्ही सोडलेले आहे मार्केटमध्ये, त्याला जे बोलायचे आहे त्याला बोलू द्या, आम्ही त्याच्यावर कारवाई करणार नाही, आणि पोलिसांनाही सांगण्यात आलेलं आहे की कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये। विलास, एक प्रश्न मी आपल्याला आणि माझे जे सहयोगी पॅनलिस्ट आहे त्यांना विचारतो की हे एकदा इम्तियाज जलीलने असं म्हटलं असतं, मी कधीही म्हणणार नाही कारण माझी संस्कृती नाही आहे, मी महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलेला आहे, मला या देशाची महाराष्ट्राची एक अस्मिता आहे, एक प्रेम आहे, आदर आहे, सम्मान आहे। समजा मी असं वक्तव्य केलं असतं की आम्ही मंदिरामध्ये घुसून तुम्हाला एक एक को चुन चुन के मारेंगे, माझ्यावर केस झालं नसतं, माझ्यावर कारवाई झाली नसती। म्हणजे काय झालेलं आहे की एकदा सुरुवात कुठून झाली तर ते रामगिरी महाराज एका धर्माच्या विरोधात ओपनली बोलतो, प्रवचनामध्ये जेव्हा त्यांना ऐकण्यासाठी जे लोक येतात ते काय ऐकायला येतात की माणूस म्हणून कसा जगायचा आहे हे महाराज आपल्याला दाखवते। हे नाही सांगणार आहे की हे धर्म चुकीचा आहे, हे प्रेक्षक जे आहे हे बरोबर नाही आहे, प्रेक्षक मोहम्मद किंवा दुसऱ्या धर्माचा पोस्टमॉर्टम करण्यासाठी लोक तुम्हाला ऐकायला येत नाही, पण त्यांनी केलं तसं। आणि त्याच दिवशी एकनाथ शिंदे साहेब जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, ते सर्व जाती धर्माचे मुख्यमंत्री आहे, माझेही मुख्यमंत्री आहे, त्या दिवशी त्या माणसासोबत बसून एकनाथ शिंदे साहेब काय बोलतो की आम्ही तुमच्या केसाला हातही लावू देणार नाही। आता कोणत्या पोलीसवाल्याची हिंमत होणार त्याच्यावर कारवाई करण्याची? आणि मग त्याच्यानंतर काय होतं की हे नितेश राणे मागच्या 6 महिन्यापासून त्यांचे वक्तव्य तुम्ही ऐका, पण हे कशासाठी, बांगलादेशमध्ये काय झालेलं आहे, हे कशासाठी होत आहे, हे कशासाठी होत आहे? येतो रुपालीताई मी। विलास, सगळ्यांना माहित आहे, आता लोक खूप हुशार झालेले आहे। लोकसभाच्या निवडणुकीचा जे निकाल आलेला आहे त्याचा एक मोठा धक्का हे सगळ्यांना पडलेला आहे की अरे बाबा, मुस्लिम समाज एकत्र येऊन महाविकास आघाडी इंडिया अलायन्सचा जे यश मिळालेलं आहे त्याच्यामध्ये काही दुमत नाही की त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा
मुस्लिम समाजाचा, दलित समाजाचा आहे, ज्यांनी 2-2 तास उभे राहून महाविकास आघाडीला मतदान केले, कारण त्यांना हे पाहिजे नाही होतं. आणि त्याच्या नंतर काय झालं, मग त्यांना कळलं की बाबा आपल्याला विधानसभेमध्ये काहीतरी वेगळा करण्याची आवश्यकता आहे. आणि सगळ्यात सोपं काय आहे एक्सपेरिमेंट, तर ध्रुवीकरण कशा करायची, पोलरायझेशन कसं करायचं. मी विचारतो काय असं पिल्लू मार्केटमध्ये सोडलेले आहे. आपल्यासोबत 2 पाहुणे आहेत सत्ताधारी पक्षातले, टार्गेट करायचं. ठीक आहे, आपल्यासोबत 2 पाहुणे आहेत सत्ताधारी पक्षाचे. पहिल्यांदा रुपालीताईंकडे जातो, नंतर अरुण सावंत यांच्याकडे जातो. आणि मी वाट पाहतोय आमदार नितेश राणे यांचं सुद्धा, कारण ज्यांच्या ह्या सगळ्या भूमिका आहेत त्या भूमिकांचं उत्तर त्यांच्याकडून आपल्याला हवं आहे. आशा करूया की ते आपल्यासोबत लवकर जोडले जातील. पण मी रुपालीताईंकडे जातो. रुपालीताई, थेट आरोप होतोय की ज्या प्रकारचं हे सगळं राजकारण होत आहे, हे आरोप प्रत्यारोप होत आहेत, हे फक्त मतांसाठी होत आहे आणि ध्रुवीकरणासाठी होत आहे. मला तुमच्या माध्यमातून इम्तियाज भाऊ यांना सांगायचंय की हो, आम्ही महायुतीमध्ये आहोत, परंतु नितेश राणे यांनी जी काही वक्तव्य केलेली त्याच्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. हो, जे कोणी या दोन्ही धर्मामध्ये तेढ निर्माण करत असेल त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. महायुतीत असल्यामुळे साहजिकच आहे की इम्तियाज जलील भाऊला वाटणं की बाबा हे कसे काय गप्प बसतायत, परंतु हे लक्षात घ्यावं की माननीय अजितदादांनी जेव्हा हे नितेश राणेंनी ह्या ज्या काही वक्तव्य केलेले आहे त्याच्यावर नाराजी व्यक्त करून त्यांना खडेबोल सुनावलेले आहेत. आता नितेश राणे कोणत्या पक्षाचे आहेत, तर भाजपच्या पक्षाचे आहेत. त्यांनी तिथं कारवाई करणं गरजेचं आहे. हिंदू मुस्लिम आपल्या भागातील जे सर्व बंधू भगिनी माता आहेत ते सर्व भारतीय आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिव शाहू फुले आंबेडकर या विचारांवर, पुरोगामी विचारांवर चालणारी आहे. आता काय झालंय, सरकार चालवत असताना अनेक जेव्हा पक्ष एकत्र येतात, म्हणजे एकत्र आले म्हणजे त्यांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही सहमत आहोत असं नाही. त्यामुळे तुमच्या समोर जाहीरपणे सांगते की या कोणत्याही वक्तव्याला माननीय अजितदादा, आमची राष्ट्रवादी सहमत नाही. आता कारवाई व्हायला पाहिजे याच्याशी मी बरोबर 100% मला मान्य, परंतु ही कारवाई कुणी केली पाहिजे, ही कारवाई पोलिसांनी केली पाहिजे. याच्यामध्ये जसं त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सांगितलं की कुणाच्याही केसाला धक्का लागून देणार नाही, तर कुठल्या व्यक्ती अशी केले काय, त्यांचे ज्या पक्षातील जे आलेले प्रवक्ते ते किंवा जे काही सहकारी आहेत ते सांगू शकतील. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या कोणत्याही नितेश राणेच्या वक्तव्याशी त्याचं समर्थन करणार नाही. जे कुठल्याही जाती धर्माची व्यक्ती जातीचा तेढ निर्माण करत असेल त्याच्यावर संविधानानुसार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार कारवाई होणं गरजेचं आहे. या मताशी आम्ही ठाम आहोत. ताई, तुम्ही ठाम भूमिका घेतली. काही उपप्रश्न आहेत त्याला मी नंतर विचारतो. मी येतो तुमच्याकडे इम्तियाजी, पण मला वाटतं या चर्चेमध्ये अरुण सावंत यांना घ्यायचं आपल्याला. अरुणजी, राज्याचं मुख्यमंत्रीपद तुमच्याकडे, स्वाभाविक आहे की या राज्यामधली कायदा सुव्यवस्था, जरी गृहमंत्री त्या पक्षाचे असले, त्यांचे प्रवक्ते आल्यावर मी त्यांना विचारेन, पण ह्या सगळ्याला तुमच्यावर सुद्धा आरोप होत आहेत ना? झालं हो, प्रश्न झाला विलासजी आपला? झाला. पहा विलासजी, कसं आहे, आता आपण नितेश राणे यांचं उदाहरण देऊन ही चर्चा सुरू केलेली आहे. नितेशजी यांची जी काही वक्तव्य आहेत ती त्यांची स्वतःची वक्तव्य आहेत. त्यांनी जेव्हा जेव्हा आपल्या धर्मावरती आक्रमण होताना पाहिलं इतर धर्माचं, त्या वेळेस त्या समयानुसार त्यांनी ती वक्तव्य केलेली आहेत. आता त्यांनी काय वक्तव्य करावीत आणि काय नाही करूत हे त्यांना उत्तमरित्या माहिती आहे. त्याच्यावरती आम्ही काही बंधनं घालू शकत नाही. दुसरी गोष्ट, आपण सध्या दररोज सकाळी 10 वाजता सगळेच या महाराष्ट्र राज्याची जनता, जवळजवळ 13 कोटी जनता रोज पाहत असते की शिवसेना उभाटा नावाचा जो काही पक्ष आहे त्या पक्षाचे जे मुख्य प्रवक्ते आहेत ते कोणत्या प्रकारची वक्तव्य करत असतात. काय त्यांनाच फक्त बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे का? बोलण्याचं स्वातंत्र्य आता ते इथे नाहीयेत म्हणून, पण प्रश्न तर विचारावा लागेल. जर समजा ते चुकीचं काही करत असतील, कायदा राज्य तुमचं आहे, तुम्ही काय विरोधात नाही असं म्हणायला, तुम्ही टाका त्यांना जेलमध्ये. मग जर ते चुकीचं करत असतील, कायद्याच्या विरोधात करत असतील तर. विलासजी, हे प्रत्येक वेळेस शक्य नसतं. जरी राज्य आमचं असलं, जरी गृह मंत्रालय आमच्याकडे असेल, मुख्यमंत्री आमचं असेल,
तरी सुद्धा या लोकशाहीमध्ये बोलण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं असतं, परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय वाटेल ते बोलणं असा त्याचा अर्थ होत नसतो. आणि त्यामुळे जर असे वक्तव्य दररोज केली जात असेल तर आम्ही किती लोकांना उचलणार आणि जेलमध्ये टाकणार? त्या व्यक्तीचं काही स्वतःचं काहीच हे कर्तव्य नसतं का की आपण काय बोललं पाहिजे काय नाही? मग नितेश राणेंना थांबवणार कोण? नितेश राणेची ही जी वक्तव्य होत आहेत सातत्यानं, तुमच्याबद्दल सुद्धा ते आक्षेप घेत आहेत ना रामगिरी महाराजांच्या संदर्भात. रामगिरी महाराजांच्या वेळेस त्यांनी जे काही वक्तव्य केली होते, हिंदू धर्माचे ते एक धर्मगुरू आहेत, त्यांच्यावरती कोणीतरी हल्ला करणार अशी जेव्हा बातम्या त्यांच्यापर्यंत यायला लागल्या, त्याच बातम्या आदरणीय मुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा आल्या आणि मुख्यमंत्री साहेब जेव्हा त्यांच्या त्या धार्मिक कार्यक्रमामध्ये गेले होते त्यावेळेस त्यांनी ते उल्लेखलेलं वाक्य होतं की रामगिरी महाराजांच्या केसाला जरी धक्का लागला तर आम्ही पाहून घेऊ. तर त्यात गैर काय? जर त्यांच्यावरती कुणी दुसरे हल्ला करण्यासाठी टपलेले असतील आणि तेव्हा मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं की आम्ही तुमचं संरक्षण करू, तर का करू नये का त्यांनी तसं संरक्षण कोणाचं? ठीक आहे, मी इम्तियाजींकडे जातो. इम्तियाजी, हात जोडले तुम्ही. अरुण भाऊ, काय आहे की रस्त्यावर आपण जात असताना कोणी कुत्रा आपल्याला बघून भोकत असेल तर त्याचा अर्थ हे होत नाही की तुम्ही तिथे उभे राहून त्याच्यावरही त्याच प्रकारे भोकायचं. आम्ही एक प्रश्न विचारले, तुम्ही म्हणता की संजय राऊत काय म्हणतो, आम्ही काय बोललेले, आम्ही काय बोलतो साहेब की आज आप रामगिरी महाराजांच्या बाबतीत मी आपल्याला सांगतो उदाहरण दिलं रस्त्यावरील कुत्रा आपण जे बोललेले आहे रामगिरी महाराजाला कोण अटॅक करणार होतं, त्यांना संभाजीनगरमध्ये जसे कोण अटॅक करणार होते असं सांगा तुम्ही. की मुख्यमंत्री म्हणणार आहे की नाही तुमच्या केसाला एका दोषी एका आरोपीला ज्यांनी एका दुसऱ्या धर्माच्या बाबतीत अशा प्रकारचं वक्तव्य केलं आणि तुम्ही म्हणता की नाही त्याच्यावर अटॅक होणार होता म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्याच्या केसाला हात लावू देणार नाही. अरे द्या ना त्याला Z+ सिक्युरिटी द्या. अरुण भाऊ, माझी तर चिंता हे आहे की राजनीतीसाठी तुम्ही लोक ते महाराजांची हत्या पण करू टाकतील आणि मुस्लिम बरोबर त्यांचा सगळं हे जण खापरणी का मुस्लिम समाजावर फोडायचं, अशा प्रकारची राजनीती तुम्ही महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे, हे मान्य करा. आज महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली आहे, जाती धर्मामध्ये जे तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे बसण्यासाठी. अरुणजी उत्तर द्या. विलासजी, ज्या नम्रतेने आदरणीय इम्तियाज जलीलजी उदाहरणं देत आहेत, काय संभाजीनगरमध्ये जेव्हा त्यांनी लोकसभेची इलेक्शन लढवली होती तेव्हा त्यांनी ही सभ्यता पाळली होती का? तेव्हा सुद्धा त्यांनी स्वतःच्या धर्मावरून आणि हिंदू धर्मावरून नाना प्रकारची वक्तव्य केली होती. आता थोड्या वेळाच ते काय बोलले, थोड्या वेळापूर्वीच एक्झाम्पल द्या. लोकसभा इलेक्शन मध्ये एक मिनिट तुम्ही शांत राहा. तुमची अनेक वक्तव्य मी ऐकलेली आहेत वेगवेगळ्या टीव्ही चॅनलवरती. मला या चर्चेमध्ये भाजपला आणायचंय. मला या चर्चेत भाजपला आणायचंय. नितेश राणेंनी आता येतो म्हणून सांगितलं. मी आपल्याला विनंती करतो, हे अशा प्रकारचे खोटे आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवा. त्यांनी आता आम्हाला सांगा की काय मी असं केलं होतं की मी राजनीतीतून त्याग घेणार आहे, रिटायरमेंट घेणार आहे. तुम्ही एकही एक्झाम्पल दिलं तर. इम्तियाजी साहेब, मी असं एकनाथ शिंदे साहेबांचा काही कार्यकर्ता नाही आहे. तुम्ही काही बोलणार आणि मी मान्य करणार आहे. याच्या अगोदर सुद्धा असंच बोलला होता. एक उदाहरण द्या तुम्ही. ऐका, जेव्हा संजय शिरसाट यांच्याबरोबर तुम्ही एक आठवड्यापूर्वी इंटरव्ह्यू तुमचं चालू होतं, मी अगदी मनापासून तो बघत होतो, तेव्हा सुद्धा तुमची हीच वक्तव्य होती की मला एक उदाहरण द्या, मी राजकारणाचा राजीनामा देईन वगैरे वगैरे. आणि ही ठरलेली वाक्य तुम्ही बोलून वेळ मारून देत असता. परंतु तुमच्या अनेक अशा मी व्हिडिओ चॅनल्स पाहिलेले आहेत, त्याची उदाहरणं तुम्हाला पुढच्या वेळेस देईन. या डिबेटमध्ये तुमची उदाहरणं मी घेऊन बसलो नाही, पण तुम्ही अनेक उदाहरणं ऐकलेली आहेत. तुम्हाला हवी असतील तर मी विलासजी यांच्यावरती पाठवून देईन. तुमचं हे सभ्यता बाजूला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी बघणारे लोक आहे, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे छात्र आहे तुम्ही. ठीक आहे, मला युनिव्हर्सिटी बघणारे लोक आहे तुम्ही. मला या चर्चेमध्ये भाजपला आणायचंय. अनिल बोंडे आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. अनिलजी, स्वागत आहे तुमचं. आम्ही वाट पाहत होतो. मला एक सांगा, तुम्ही गेली अनेक वर्ष राजकारण करताय, वेगवेगळ्या विषयावरती तुम्ही भूमिका मांडताय.
आता जर मुसलमानांचं सहकार्य घ्यायचं नाही, असहकार चळवळ या देशानं स्वातंत्र्य लढ्यासाठी बघितली होती, आता ही असहकार चळवळ कशासाठी आहे नेमकं एकदा महाराष्ट्राला कळेल का आपण मुस्लिमांना असहकार करायचा त्यांच्यासोबत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो, त्यांनी सगळ्या योजना सगळ्यांसाठी केलेल्या आहे आणि लोक सुद्धा सहकाराच्या भाषेत आहे. आता परंतु जे राजकारणी मुस्लिमांचं लांगुल चालन करतात त्यांना सांगा की प्रधानमंत्र्यांनी सेक्युलर सिव्हिल कोड जे म्हटलं की सगळ्यांसाठी एक कायदा, सगळ्यांसाठी एक कायदा, जे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं, मग सगळ्यांसाठी एक कायदा का लावत नाही? त्याचं समर्थन का करत नाही? मुस्लिमांमधल्या गरिबांना वक्फ बोर्डापासून त्रास होतो, वक्फ बोर्डामध्ये त्यांची जमीन हिसकल्या जाते, मग त्या वक्फ बोर्डामध्ये सुधारणा करण्यासाठी इम्तियाज जलील सगट का नाही पुढाकार घेत? तिसरी गोष्ट, मी नितेश राणेंच्या वक्तव्याचं समर्थन यासाठी करतो कारण इम्तियाज जलील, लक्षात घ्या की जे वाक्य रामगिरी महाराजांनी म्हटलं होतं तेच नुपूर शर्मानी एक वेळा म्हटल्या गेलं आणि ते व्हॉट्सअपवर लोकांनी फिरवलं. ज्यांनी फेसबुकवर पोस्ट ठेवली, उमेश कोल्हे अमरावतीचा, त्याचं सरतनसे जुदा झालं. अजमेरचा कन्हैयालाल, त्याचं सरतनसे जुदा झालं. आणि म्हणून अशी जर प्रवृत्ती असेल आणि अशी प्रवृत्ती करणारा जर रामगिरी महाराजांना काही धोका करणार असेल तर नितेश राणे यांनी म्हटलं ते अतिशय योग्य म्हटलं. आणि त्यामुळे इम्तियाजजी, तुम्हाला याची गरज आहे की मुस्लिम समाजामध्ये तुम्हाला काही सुधारणा करता येतात का? कारण की हे राजकारणी करणार नाही. सुप्रिया सुळे तर म्हणते की मला 4-5 मुलं झाले, 8 मुलं झाले तर मला आनंद होईल. म्हणजे संपूर्ण भारतामध्ये आपण म्हणतो की हम दो हमारे दो, पण ती मुस्लिम समाजाचं लांगुल चालन करण्याकरता असे वाक्य. ठीक आहे अनिल बोंडेजी, आपण म्हणतो की अनिल बोंडेजी एक प्रश्न मला पडलाय, फक्त एक प्रश्न. जर आता आपण असहकार करायचं म्हटलं, मुस्लिमच नको म्हटलं, तर मग तुमच्या मुख्तार अब्बास नक्वींचं काय करायचं आम्ही जरा सांगा ना एकदा. नाही, अब्दुल सत्तारांचा पाठिंबा तुम्ही घेतलेला आहे तुमच्या सरकारला, त्या अब्दुल सत्तारांचं काय करायचं, तुम्ही काय करणार आहात एकदा? या भारतातल्या आणि बहुतांशी 80% मुस्लिम तसेच राहतात. या भारतातल्या मुस्लिम हा पाकिस्तान मधल्या मुस्लिमापेक्षा सुखी आहे, सुरक्षित आहे. आणि त्याच्यामुळं या भारतासाठी जर असलं, तुमच्यामुळे नाही, आता भारतासाठी जर असलं, त्यांच्यामध्ये भारताबद्दल तेवढंच प्रेम असलं जसं बाकीच्या नागरिकांमध्ये आहे, जे 80% लोकांमध्ये आहे. पण 20% लोक मुस्लिमांना लांगुल चालनाच्या माध्यमातून, भीतीच्या माध्यमातून अलग पाडण्याचा प्रयत्न. तुम्ही सरसकट सगळ्यांशी असहकार म्हणजे काय एकदा कळू द्या ना अनिल भाऊ. जर सगळ्या मुस्लिमांशी असहकार करायचं तुमचं धोरण आहे का? आणि असं असेल तर मग त्या अब्दुल सत्तारांचं काय करणार आहात? त्यांच्या पक्षाचा पाठिंबा आहे, त्यांचाही पाठिंबा आहे तुम्हाला. मला एक सांगा, भारतीय जनता पक्षाचं धोरण म्हणजे प्रधानमंत्र्यापासून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यापर्यंत तर मुस्लिमांना सोबत घेऊन त्यांचं भलं झालं पाहिजे, त्यांचं शिक्षण वाढलं पाहिजे, जे काँग्रेसने कधीच केलं नाही. मला सांगा, त्यांच्या घरामध्ये नितेश राणेंचं धर्मामध्ये गुंतून ठेवलं का हो? तर मुस्लिमांना समोर आणलं पाहिजे, हे धोरण आहे. आणि समोर आणताना त्यांच्या शिक्षणामध्ये प्रगती झाली. मोदीजींनी ते म्हटलं ना, एका हातामध्ये कुराण आणि एका हातामध्ये कॉम्प्युटर असलं पाहिजे. असं काँग्रेसनी दुर्दैवानी केलं नाही. इम्तियाज जलीलांनाही माहित असेल की या देशातल्या मुस्लिमांचं खरं नुकसान जर केलं असेल, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीये. एक तर मला पहिल्यांदा तुमचं कौतुक, सहकाराचं धोरण आहे अनिल भाऊ पहिल्यांदा तुमचं कौतुक की नितेश राणेंच्या वक्तव्याचं समर्थन करण्यासाठी भाजपमधून कोणतरी समोर आलं. खरं तर त्यांचं कोणीच करत नाही. मला सांगा, तुम्ही बाकीच्यांचं सोडा, विरोधक तुमच्यावर टीका करतील, तुमचे 2 मित्र पक्ष इथे बसले, ते दोघं सुद्धा तुमचं समर्थन करत नाहीयेत. ताई, मी चुकीचं बोलतोय का? आवाज दिला. अनिल भाऊ, तुमचे मित्र पक्ष सुद्धा तुमचं समर्थन करत नाहीयेत, तुम्ही कसं कन्व्हिन्स करणार आहात? करतात आहे, विचारा. अरुणजी सावंत,
किंवा रुपालीजी रुपालीताई जरा समर्थन सांगा निश्चितपणे त्यांना. करतात आहे. रुपालीताई बोला. कारण रुपालीताई बोला. मुस्लिमांवर बहिष्काराचं बोलतेय भाजपचं मी. धोरण नाहीये, मी पुन्हा सांगते की सहकाराचं धोरण आपण आहे, हिंदू मुस्लिम सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं धोरण आहे. आणि भाऊ, समजलं ना? आता एक लक्षात घ्या, सरकारमध्ये आम्ही तुमच्या सोबत जरी असलो तरी ज्या पद्धतीने टार्गेट केलं जातं किंवा हिंदू मुस्लिम मध्ये जो काही कुणी कुठल्या जाती धर्माचा असू द्या, तो हिंदू असू द्या नाही तो मुस्लिम असू द्या, जो तेढ निर्माण करतो त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. आपण ज्या नितेश राणेंचं सांगत आहात, काही काळामध्ये आधी ते काँग्रेसमध्ये होते, तुम्हाला यांनी टीव्हीवरही दाखवलं आणि मी पूर्ण डिबेटच्या आधी जी माहिती घेतली. राम गणेश गडकरी यांचा पुतळा जेव्हा संभाजी उद्यान बागेतला फोडला होता तेव्हा हेच नितेश राणे होते. राजकारणासाठी जातीत तेढ निर्माण करणे आणि समाजात तेढ निर्माण करणे हे सरकारचं काम नाही. सरकारने तेढ निर्माण करणार ते कुठले असू दे, आपले असू दे, दुसऱ्या जाती धर्माचे असू दे, त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलं की एका हातात कुराण एका हातात कम्प्युटर पाहिजे किंवा एका हातात आपली ज्ञानेश्वरी पाहिजे, कम्प्युटर पाहिजे, आपण ध्यानात घेतलं पाहिजे की आपण कारवाई करणार का? टू द पॉइंट. तुमचा मित्र पक्ष म्हणतोय कारवाई झाली पाहिजे, तुम्ही कारवाई करणार. निश्चितपणे जर का कोणतंही भडकाऊ असेल आणि त्याच्यामुळं समाजामध्ये दुही निर्माण होत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचं शासनाला पूर्ण अधिकार आहे आणि ती केली पाहिजे, त्याबद्दल प्रश्न आहे. पण परंतु त्याच वेळेला इम्तियाजी तर म्हणतात आता निघालेत संभाजीनगर वरून, आता मुंबईच्या दिशेने निघालेत कारवाई करा म्हणून. इम्तियाजी काय तुमची भूमिका सांगा. त्याच वेळेला ऐका, सर तनसे जुदा त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याच वेळेला राहुल गांधी कारवाई झाली पाहिजे. अनिल भाऊ, आपली मानसिकता काय आहे तुम्ही, आपली मानसिकता आणि भाजपची मानसिकता काय आहे हे तुम्ही लाईव्ह टीव्ही मध्ये दाखवलेले आहे की आम्ही नितेश राणेच्या वक्तव्याचं समर्थन करत आहे. म्हणजे तुम्ही एक झेरॉक्स कॉपी आहे नितेश राणेची, असे वक्तव्य तुम्ही सुद्धा केलेले आहे. मी काय म्हणतो, कोणी सरसे जुदा अगर कोणी करत असेल तर त्याच्यावर कारवाई करा ना. कोणी तुम्हाला थांबवलेले आहे, सरकार आहे तुमची. पण याचा अर्थ हे होत नाही की अमरावतीमध्ये काही झालेलं आहे, कोणीतरी क्राईम केलेला आहे, मग याचा अर्थ हे आहे की नाही सगळं मुस्लिम समाजाला तुम्ही नाही बहिष्कार करा, मशिदीमध्ये घुसून मारून टाका. हे कसल्या प्रकारचं? इम्तियाज जलील ते 2 जण मारले गेले, अमरावती मधला उमेश कोले मारला गेला, एवढं जर होतं तर तुम्ही कमीत कमी कारवाई करा त्यांच्यावर, ज्यांनी केले असेल एवढी कारवाई करा. तुमची सरकार आहे. जलील तर अमरावतीला त्या माणसाचा खून झाला उमेश कोलेचा, का नाही आले इम्तियाज जलील? का नाही आले इम्तियाज? कारवाई करा, ज्यांनी केली असेल कारवाई करा. हात जोडून विनंती करतो आपल्याला, करा कारवाई. मग माणुसकी होती ना, तर मग का नाही आले? हे म्हणजे स्वतःच्या लोकांना प्रोटेक्ट करायचं आणि दुसऱ्याचा जीव जातो. रामगिरी महाराजांना तर निश्चितपणे त्याचा प्रतिकार केला जाईल. अनिल बोंडेजी, नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी किंवा त्याची जबाबदारी कुणाची असेल? तुम्ही शपथ घेतलेली आहे, मला माहिती आहे तुम्ही शपथ घेतली आहे याच्या आधी, म्हणजे खासदार आहात तुम्ही. कुणाची असते? शासनाची जबाबदारी निश्चितपणे आहे. परंतु जर का ही प्रवृत्ती असेल की सरतनसे जुदा करण्याची प्रवृत्ती समाजामध्ये असेल तर त्याचा प्रतिकार आम्ही सुद्धा करू, हिंदू सुद्धा. कायद्यानं व्हायला हवं की गोळ्या घालून व्हायला हवं? ते कायद्यानं व्हायला हवं की गोळ्या घालून व्हायला हवं? अहो, कायद्यानं व्हायला हवं, पण स्वसंरक्षणासाठी तर घालावं लागेल ना गोळ्या. साहेबांच्या हातात स्वसंरक्षण जर करायचं असेल तर गोळ्या घालावं लागेल ना. स्वतःचं संरक्षण करायसाठी का पोलिसाला यायची वाट पाहायची का? त्या उमेश कोलेला मारलं तेव्हा तुम्ही आले होते का? इम्तियाज जलील आले होते का? किंवा पोलीस तरी वाचू शकले का त्याला? म्हणजे पोलिसांवर विश्वास नाहीये तुमचा? अहो, कोणत्याही वेळेला पोलीस का घेऊन फिरतो का आपण? पोलीस स्टेशन सगळं बंद करून टाका. पोलीस घेऊन फिरतो का? अशी जर का प्रवृत्ती समाजामध्ये इम्तियाज जलील निर्माण करणार असेल किंवा ते लोक जर निर्माण करणार सगळं इम्तियाज जलीलच करत आहे, जुदाची प्रवृत्ती असेल तर अनिल बोंडे तर दूध के धुले हुए हैं एकदम से. पण मला एक सांगा, अनिल बोंडे दूध के धुले हुए है. मला रुपालीताईंना विचारायचं, रुपालीताई हे बघा, तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन काम करता, सातत्यानं अजितदादा सुद्धा सांगतायत,
तुम्ही सांगून सुद्धा अजितदादांनी कानउघडणी करून सुद्धा कारवाई होत नाही। तुमच्या शब्दाला किंमत उरली नाही का ह्या सरकारमध्ये? आणि जिथं आपल्या शब्दाला किंमत नाही त्या सरकारमध्ये राहता कशाला, असा प्रश्न तुम्हाला विचारला जातोय। एक लक्षात घ्या की यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना आणि कायदेशीर कारवाईचे हे सांगितलेलं आहे। आता जे आमचे अनिल भाऊ याचं समर्थन करतात ते म्हणतात की बाबा कोणी हिंदूला तिथं संभाजीनगरमध्ये मार, गुन्हा आपण सरकार आहोत, गुन्हा दाखल केला पाहिजे, पोलिसांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे त्यांनी काम करण्यासाठी। काय होतंय मला खेदाने सांगावं लागतंय की मतासाठी आणि खुर्चीसाठी असं आपण जातीत जर तेढ निर्माण करणार असू सरकार म्हणून तर हे अयोग्य आहे आणि ते करू नये। आणि राहिला विषय की आम्ही सांगितल्यावर कारवाई होत नसेल असं या विषयाचा नाहीये। या कारवाईसाठी जर समजा नाही पोलिसांनी कारवाई केली तर कोर्टाच्या पायऱ्या कोर्टाची दारं उघडी असतात आणि तिथे जे न्यायाधीश बसलेले असतात तिथे ती कंप्लेंट लॉन्च करणे, त्यांच्यावर कारवाई करणं, याच्यासाठी ज्यांच्यावर अन्याय होतं त्यांनी पण तिथं जाणं गरजेचं आहे। परंतु सरकारमध्ये जी आमची भूमिका आहे की सगळ्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे, ते जेव्हा नितेश राणे सारखे काही अपशब्द बोलतात किंवा ते निर्माण करतात त्यांच्या वरिष्ठांना आम्ही सांगितलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की त्यांच्यावर कारवाई होईल। आता अनिल बोंडे भाऊ कुठल्या कारणाने त्यांची बाजू घेतात? तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला, खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला। हाच मुद्दा घेऊन आम्ही जेव्हा जनतेला प्रश्न विचारला तेव्हा जनतेने याच्याबद्दलचा कौल काय दिलाय आपण जाणून घेऊया। बघा जनतेचा कौल काय आहे। मतांच्या ध्रुवीकरणासाठी आता रुपालीताई जसं म्हणाल्या निवडणुकीसाठी मतांच्या ध्रुवीकरणासाठी हिंदू मुस्लिम हे ध्रुवीकरण करणं राजकारण केलं जाते का? तर 89% लोकांना वाटतंय होय हे सगळं मतांसाठी सुरू आहे, 11% लोकांना नाही वाटतंय। आशा करूया मतांचा हा कौल जो आहे ना तो त्यांच्यापर्यंत पोहोचेल। पण ही चर्चा संपवताना सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसकी, ये गुलसिता हमारा, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा। अल्लामा इक्बाल यांच्या या ओळी ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो। शाळेत प्रार्थनेच्या ओळी वाचताना म्हणताना बाजूला उभा असलेला सलीम सुद्धा भारत माझा देश आहे म्हणायचा, सारे भारतीय माझे बांधव आहेत म्हणायचा, भारत माता की जय म्हणायचा। तिथे ना कोणी भगवा होता ना कोणी हिरवा। आज बंधुभावामध्ये नख लावलं जात आहे, आज त्या जाती धर्मामध्ये तेढ निर्माण केलं जात आहे। हे आपल्या सगळ्यांसाठी योग्य आहे का? आपल्या देशासाठी योग्य आहे का? विश्वगुरु व्हायला आम्ही निघालो, मग असे होणार आहोत का? हा सवाल आहे। या सगळ्याचा विचार करूया आणि निवडणुका येतील, निवडणुका जातील, हा देश राहिला पाहिजे ही भावना लोकांच्या मनात रुजवणं गरजेचं आहे। आज या चर्चेत आपण सगळेजण आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार। चर्चा करत राहू, त्या त्या मुद्द्यांवर आवाज उठवत राहू। बडे मुद्देमध्ये आज आपण इथेच थांबतोय, पण ब्रेक नंतर आणखी काही महत्त्वाचे मुद्दे, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।